स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 80,000चे शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप। श्री रेणुका माता देवस्थान नवनागापूर MIDC ट्रस्टचा उपक्रम। सामाजिक बदलासाठी शिक्षण हे सर्वात मोठे सामर्थ्य। प्रभाकर भोर। नवनागापूर MIDC येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने 80वा स्वातंत्र्य दिन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ट्रस्टच्या वतीने तब्बल 80,000 रुपये किमतीचे विविध शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया असून विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात चंद्रभान अठरे पाटील वसतिगृह येथे ध्वजारोहणाने झाली। श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, महेश सप्रे, सचिन कोतकर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर चंद्रभान अठरे पाटील वसतिगृह तसेच जिल्हा परिषद नवनागापूर गजानन वसाहत, जिल्हा परिषद नागापूर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर, पुस्तके तसेच इतर आवश्यक शालेय साहित्य देण्यात आले। शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ट्रस्टने हा उपक्रम राबवला। शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक साधने मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला यामुळे निश्चितच बळ मिळणार आहे। विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक आणि ग्रामस्थांनी स्वागत केले। केवळ धार्मिक कार्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्राला हातभार लावण्याचा ट्रस्टचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर म्हणाले की शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वात मोठे सामर्थ्य आहे। शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना योग्य विचार, चांगले संस्कार आणि उज्ज्वल भविष्याची दिशा मिळते। विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हा त्यांना प्रोत्साहन देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारे आणि त्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतात। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मेहनत, शिस्त, सातत्य आणि सकारात्मक विचारांच्या बळावर जीवनात मोठे यश संपादन करण्याचे आवाहन केले। विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा योग्य उपयोग करून आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली। सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे। भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानस ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। प्रतिनिधी अकीद सय्यद। त्या शिक्षणासाठी जी काय मदत लागेल ते रेणुका माता देवस्थान ट्रस्टला 1 महिना आधी तुम्ही जरूर कळवा। आम्ही तुम्हाला जरूर थोडंसं का होईना फुलाची पाकळी का होईना देत राहू आणि तुमचा आनंद हाच आम्हाला खूप मोठा आहे। त्यामुळं तुम्हाला जे काय हवं असेल ते सांगत चला, आम्ही फुलाची पाकळी देत राहू। आणि सर्वांनी विद्यार्थ्यांसाठी सांगतो की खूप अभ्यास करा, मोठे व्हा, इंजिनियर, डॉक्टर, वकीलचे स्वप्न जरूर पहा आणि त्यातून तुम्हाला पुढील दिशा मिळेल। अभ्यास खूप करा, त्याचा नक्कीच फायदा होईल आणि पालकही खुश होतील। पालकही तुम्हाला खर्च करायला मागे पुढे पाहणार नाही, म्हणून सगळ्यात पहिलं अभ्यास करा। आणि मी विद्यार्थ्यांसाठी शेवटचं एवढं सांगेन, एनिथिंग फॉर यू। आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर या शाळेला रेणुका माता ट्रस्ट नागापूरच्या वतीनं प्रत्येक वर्षी काही ना काही शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वगैरेची मदत केली जाते। याही वर्षी ट्रस्टने आपल्या
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यामध्ये उजळणी, इंग्रजी उजळणी, मराठी उजळणी, तसंच मुलांना पॅड आणि 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती मुलांसाठी प्रत्येकी 5 संच मुलांना उपलब्ध करून दिलेले आहेत. या त्यांच्या शैक्षणिक साहित्याच्या मदतीचा निश्चितच सर्व मुलांना आणि शाळेला आपल्या प्रगतीमध्ये त्याचा फायदा होणार आहे आणि शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. तरी शाळेच्या वतीनं मी आणि शाळा व्यवस्थापन शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. नमस्कार. आज सर्वांना 15 ऑगस्ट निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या आठरे पाटील ग्रामोदय ट्रस्टमध्ये रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने एक सामाजिक उपक्रम घेण्यात आला. तो म्हणजे 15 ऑगस्टचे औचित्य साधून त्यांनी आज मुलांना सर्व आपल्या संस्थेतील अनाथ निराधार एक पालकत्व मुलांना शालेय साहित्याचं वाटप केलं. यामध्ये डॉक्टर अनिल आठरे सर जे आहे संस्थेचे अध्यक्ष, यांच्या वतीने सुद्धा मी ट्रस्टचे मनापासून आभार मानते. आणि आठरे सरांनी ह्या ज्या संस्थेत अनाथ मुलांना हे जे व्यासपीठ दिलं हे खूप अतिशय उत्कृष्ट उपक्रम केलेला आहे आणि आपण त्यातलं एक हातभार लावून आज जो कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले त्याबद्दल मनापासून मी सर्वांचे आभार मानते. थँक्यू सो मच. आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा स्टार इंडिया. फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1ला फॉलो करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.